दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा पराक्रमी वीर असा योद्धा, हिंदू अस्मितेचं जाज्वल्य प्रतीक, भक्ती आणि शक्ती या दोघांचा संगम असलेलं हे विभूतिमत्व. छत्रपती शिवाजी महाराज एक कर्तव्य कठोर राजा, प्रजा हितदक्ष असा राजा, व्यवस्थापन तज्ज्ञ, कुशल संघटक, याशिवाय पराक्रमाची स्फुल्लिंग ज्यांच्यामध्ये चेतवल्या गेलेलं होतं असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यावेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक गडकिल्ल्यांची देखील उभारणी केली, गडकिल्ले बांधलेत. जेवढा रंजक आणि माहितीपूर्ण असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तेवढाच रंजक आणि माहितीपूर्ण इतिहास या गडकिल्ल्यांना देखील लाभलेला आहे. तेव्हा या गडकिल्ल्यांची माहिती आजच्या कार्यक्रमामधून आपण जाणून घेणार आहोत. एक आणखी आनंदाची आणि अभिमानाची बाब आपल्यासाठी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 20 ते 22 किल्ले एकंदर उभारले बांधलेत त्यापैकी 12 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. आणि त्यामुळे या गडकिल्ल्यांचा अभ्यास, या गडकिल्ल्यांना भेटी देणं या दृष्टीने देखील एक अत्यंत महत्त्वाचा आशादायी चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तेव्हा या गडकिल्ल्यांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. हा जो वारसा आपल्याला मिळालेला आहे जागतिक वारसा स्थळ म्हणून, त्याचे निकष काय आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला काय काय माहिती मिळू शकेल हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. आणि ही संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलं आहे किल्ले गुरु म्हणून ज्यांची सर्वत्र ओळख आहे असे शिव अभ्यासक श्री अतुलजी गुरु. अतुलजी गुरु हे भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची श्रद्धा आहे. त्याच्यामुळे शिवचरित्राचा अभ्यास आणि गडकिल्ल्यांचा अतिशय सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे आणि म्हणूनच त्या कार्याची दखल घेऊन अनेक महत्त्वपूर्ण संस्थांनी त्यांना गौरवलं आहे. अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. गडकिल्ल्यांचा अभ्यास करत असताना ते आता संशोधनही करत आहेत. ते केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता त्यांनी केवळ महाराष्ट्रातल्याच गडकिल्ल्यांना नव्हे तर भारतातल्या सगळ्याच गडकिल्ल्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. तिथे जाऊन त्याची वैशिष्ट्ये जाणून घेतलेली आहेत, संदर्भ घेतलेले आहेत आणि एक संशोधनाचं नवदालन या निमित्तानं ते आपल्या सगळ्यांसाठी खुलं करत आहेत. तेव्हा त्यांच्याकडून आपण गडकिल्ल्यांची माहिती आणि एकंदरीतच शिवछत्रपतींच्या जीवनचरित्राविषयीची माहिती जाणून घेऊया. अतुलजी, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे शिवछत्रपती हा ही आपली श्रद्धास्थान आहे आणि शिवछत्रपतींचं चरित्र याचे देखील तुम्ही सूक्ष्म असे अध्ययन करते आहात. तेव्हा या सगळ्या कार्याकडे तुम्ही कसे वळलात आणि त्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? नेमकं आपण बघितलं असेल की दिवाळीच्या दरम्यान आपण किल्ले करतो आणि आम्ही पण बालपणी आमच्या आजोबांकडून शिकलो की बघ किल्ले करायचे, दिवाळी आली की किल्ले करा. आणि अचानकपणे काय झालं की एक नागपूर त्रिशताब्दी आम्ही किल्ले करायचं लहान लहान, पण नागपूरमध्ये त्रिशताब्दी करायचा जो महोत्सव होता त्यावेळेस असं वाटलं की विदर्भात पण काही किल्ले आहेत म्हणून. मग आम्ही त्या त्रिशताब्दीमध्ये नागपूरचा किल्ला मग आपले नागपूरचे राजे देवगड जे होते भक्त बुलंदशाह, त्यांचा देवगड नावाचा किल्ला MP मध्ये, तर त्या किल्ल्याची प्रतिकृती आम्ही केली. त्यानंतर मग नगरधनचा किल्ला त्यांचा होता, त्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आम्ही केल्या. आणि मग ते बघितलं की या किल्ल्यांच्या प्रतिकृती आपल्याला करता येतात. लोकांनी जिथे जाऊन आले ते लोक त्यांनी वाखाणण्याचा केले बा किल्ले, पण मग किल्ले म्हटलं की शिवाजी महाराज येतो. आणि मग आम्ही शिवकाळाकडे वळलो की जर किल्ले शिवाजी महाराजांचे, कारण त्यावेळेस
पुस्तकं, नंतर मॅप्स, या सगळ्या गोष्टींची उपलब्धता नव्हती. तर फार कमी प्रमाणात ढोबळ नक्षे होते काही, त्या ढोबळ नक्षातून या प्रतिकृती आपल्याला साकार कराव्या लागायच्या. म्हणून अशा पद्धतीने आम्ही शिवकिल्ले जे आहेत त्या शिवकिल्ल्यांकडे वळलो. आणि वळायचं कारण म्हणजे महाराजांचं चरित्र जर आज बघितलं तर ते पूर्ण म्हणजे 18,306 दिवस त्यांचं संपूर्ण आयुष्य, 19 फरवरी ते 3 एप्रिल. तर ह्या महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण बघितलं की अनेक प्रयोग झालेले आहेत आणि ते प्रयोग किल्ल्यांकडे आहे. म्हणून मग आम्ही थेट त्यांच्या किल्ल्यांकडे वळलो आणि त्या किल्ल्यांच्या आम्ही प्रतिकृती करून लोकांमध्ये एक नवीन चेतना निर्माण करायचा तो प्रयत्न केला. अशा रीतीने आम्ही या किल्ल्यांकडे वळलेलो आहे. खरं तर तुम्ही क्रीडापटू, क्रीडेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत होतात, पण मग कोणी प्रेरणा दिली तुम्हाला या सगळ्यांकडे वळण्याची? काय कधी कधी आपण म्हणतो की नाही की फेलियर मेक्स मॅन टू बूस्ट द टार्गेट. तर त्या फेलियरमुळे किंवा आपण जेव्हा आम्ही त्रिशताब्दीमध्ये केलं तर त्यावेळेस असं वाटलं की या किल्ल्याला खरंच आपल्याला मान दिला नाही कोणी. मग तो जो एक डॉट होता लॅकुना, मग आपण का म्हणून नाही, मग आम्ही याच्यातले अभ्यास केला. महाराष्ट्रातले जे काही जाणकार लोक होते, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, मला किल्ल्यांची आवड निर्माण करणारे निनादजी बेडेकर खास म्हणून, आपल्या नागपूरचे ते त्यांची जावाई म्हणजे बर्डीलाच त्यांचं सासूरवाडी वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे त्यांच्याशी संपर्क जास्त आला. मग त्यांच्यासोबत किल्ल्यांकडे, आणि मग हे किल्ल्यांची ओढ वाढली. हळूहळू वाढत जाऊन ती अशी झाली, हे किल्ले, एक नवीन शब्द आर्किटेक्चरचा, टू द स्केल. म्हणजे टू द स्केल हे किल्ले कसे करता येईल याच्याकडे आपली, आणि पेशाने मी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यामुळे ह्याच्याकडे अजून एक ओढ वाढत गेली. आणि या रिप्लिकेंना हळूहळू कसं आपल्याला रूप देता येईल याच्याकडे सुंदर वळलो. आणि आतापर्यंत या गेल्या 2 दशकामध्ये प्रचंड किल्ले, म्हणजे सगळ्यात लहान किल्ला आम्ही आता जो करतो आहे तो 1 फुटाचा सुवर्णदुर्ग करतो आहे, तो शिवाजी महाराजांच्या युनेस्कोच्या यादीमध्ये आहे. आणि आम्ही पन्हाळगड जो आहे तो सगळ्यात मोठा केला होता, जवळपास 72 फुटाचा पन्हाळगड. आणि त्या 72 फुटाच्या पन्हाळगडाला आपल्याला आमचं वैभव 2011 साली आपले विद्यमान छत्रपती आहेत छत्रपती संभाजीराजे भोसले, हे त्या उद्घाटनाला आले होते की बा इतका मोठा पन्हाळगड हा पहिल्यांदा बनतोय, 72 फूट म्हणजे एवढं, किती लागली माती, काय लागली, कसा केला, हे कुतूहलच्या पोटी त्यांनी आपल्या नागपूरला भेट दिली होती आणि ते उद्घाटनाला आले होते. तर या अशा प्रकारे या किल्ल्याचा प्रवास सुरू झाला. निश्चितच अभिनंदनीय अशी ही बाब आहे. सामान्य वाचक आणि एखादा सखोल अध्ययन करणारा संशोधक या दोघांच्याही वाचनामध्ये, त्यांच्या विषय समजून घेण्यामध्ये, संदर्भांचं संकलन करण्यामध्ये निश्चितच फरक असतो. आपण शिवचरित्राचे अभ्यासक आहात, तेव्हा सामान्य वाचकांपेक्षा तुमची दृष्टी ही थोडीशी सखोल असणार आहे, संशोधनाची असणार आहे. तुम्हाला शिवछत्रपती कसे जाणवले? तुम्हाला असं काही त्यांचे पैलू जाणवलेत का की जे सामान्य माणसांपर्यंत अजूनही तसे पोचले नाहीत? हो, बिलकुल. या बाबतीमध्ये कसं झालं की आम्ही या क्षेत्रात उशिरा आलो. पण उशिरा आलो तेव्हाच काय झालं की पुस्तकं, मी तुम्हाला बोललो की पुस्तकं बरेच आहेत, पण आम्हाला हे सगळ्यात आजच्या जी जनता आहे किंवा आजची जी सामान्य जनता आहेत किंवा मुलं आहेत किंवा मी आहे, आम्हाला जे समकालीन पुरावे आहेत त्याचं आमच्याकडे संकलन कुठे नाही आहे. त्या संकलनाचा अभावामुळे काय झालं की समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आख्यायिका, रूढी परंपरा किंवा चुकीचे समजणे या सगळ्या केंद्रित होत गेल्या. म्हणजे मी जे लिहिलं त्या पुस्तकामध्ये तेच ते पुस्तकामध्ये बिंबवल्या गेलेलं आहेत. कोणी लिहिलं त्यांच्या नावाने त्यांच्या नावाने बिंबवल्या गेलं. पण जे काही समकालीन पुरावे होते, जसं उदाहरण देता येईल कविभूषणाचे छंद आहे, परमानंदांनी लिहिलेलं काव्य आहे संस्कृतमधलं, किंवा तुमचे ॲबे कॅरे आले होते त्यावेळेस त्यांचे पुस्तक आहेत, कॉस्मोदी गार्ड आले होते त्यावेळेस, हे सगळे बाहेरचे आहेत. किंवा मग शिवाजी महाराजांचं जे राज्याभिषेक झाला तर त्या ठिकाणी हेनरी ऑक्झिंटन आले होते. यांनी लिहिले जे पुस्तक आहेत त्याचे अनुवादित पुस्तकं आपल्याकडे आलेत, पण यांच्या ओरिजिनल प्रत आपल्याला मिळाली असते कुठे, तर कदाचित आजची जी जनता आहे किंवा आजची जी मुलं आहेत किंवा आजची जी काही समाज आहे हा त्यातून काहीतरी वेगळं काढू शकला असता. अनुवादात काय होत आहे की अनेकदा अनेक वेगळ्या गोष्टी समोर येतात, कारण आपण आपलं मत मांडतो अनुवाद करत असताना, तर अनेक गोष्टी वेगवेगळ्या आपल्या समोर आलेल्या आहेत बऱ्याच काही. तर आज आम्ही हा प्रयत्न करतो की त्या काळचं जे काही समकालीन आपल्याला मिळेल ते मुलांना म्हणतो की याची तुम्ही वाचन करा, याच्यातून तुम्ही एक्स्ट्रा घ्या, जेणेकरून शिवाजी महाराजांनी जे केलेले पैलू आहेत ते तुम्हाला फार लवकर समजता येईल.
निश्चितच हे खूप महत्त्वाचं आहे, कारण वास्तविकतेवर तो इतिहास असला पाहिजे किंवा तो रंजक असू नये, Yes. आख्यायिका त्यात असू नये, बरोबर. तरच शिवाजी आपल्याला जाणून घेता येतील खऱ्या अर्थाने. यानंतर पुढचा प्रश्न असा मनात येतो की तुम्ही जे हे सगळं कार्य करत आहात त्यामध्ये शिवछत्रपतींचे गडकिल्ले हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा आपल्या अध्ययनाचा विषय आहे. तर या गडकिल्ल्यांविषयी एकंदरीतच आमच्या दर्शकांना माहिती सांगा. नक्की. बघा आता काय होतं की आपण किल्ले म्हटलं किंवा गडकिल्ले, आता तसं बघितलं तर किल्ले हा शब्द फारसी, दुर्ग, कोट, सार अशा अनेक गड, गडी अनेक त्याच्यासाठी हे आहेत. पण मी तुम्हाला ते आत्ताच बोललो की जो प्रचलित किल्ला शब्द आला, मी आज अभ्यास करतोय म्हणून मला ते माहीत झालं. पण अगोदरच्या काळात काय झालं की जे शब्द प्रयोग जसे जसे आले ते तसे तसे येत गेलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणी असं सांगायला नाही आलं की बा किल्ला हा शब्द फारसी आहे, याला दुर्ग हा शब्द आपण वापरला मराठी तर अजून चांगला होईल. त्याच्यामुळे तो किल्लाच पण त्याला किल्ले किल्ले आपण. दुसरी गोष्ट काय झालं की शिवाजी महाराजांचेच किल्ले नव्हते. जेव्हा किल्ला शब्द आला किंवा दुर्ग आला तर दुर्गांचे प्रकार आम्हाला माहितले. पुरातन म्हणजे अभ्यास केला आपण पुरातन संस्कृतीचा, मग ते हडप्पा मोहेंजोदडो असो की बनावली असो किंवा अजून ज्या काही संस्कृती होत्या आपल्या, त्या संस्कृतीचा अभ्यास केला का तुम्हाला तिथून किल्ल्याची चमक जाणवेल. महाभारत असो किंवा तुमचं रामायण असो, या प्रत्येक गोष्टीमध्ये महाभारतातही तुम्ही बघाल तर कंसाची नगरी, कृष्णाच्या नगरीमध्ये किल्ल्याचा वास होता. रामायणामध्ये बघितलं तर रावणाची लंका ही एक किल्ल्याचाच प्रकार होता. आजही तुम्हाला बरेचदा येतात श्रीलंकेमध्ये. तर मग या गोष्टी पण अनेक जुन्या पुरातन ग्रंथांमध्ये ह्या किल्ल्यांचा उल्लेख आहेत. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आढळतो. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात जुनं याच्यासाठी आम्हाला एक जर बघितलं असेल तर कौटिल्य शास्त्रामधून आम्ही किल्ल्यांच्या प्रकाराकडे आलो. आणि शिवाजी महाराजांचं जे पूर्ण आपण चरित्र बघितलं किल्ल्यांच्या संबंधित, कारण मी इतिहासाकडे नंतर आलेलो, आधी किल्ल्याकडे आलो आणि किल्ला बघितल्यामुळे इतिहासाकडे वळलो. तर इतिहास आणि जनरली काय असतं, लोक इतिहासकार, आम्ही इतिहासकार नव्हे, आम्ही किल्लेकारातून इतिहास काढणार की अरे नाही या किल्ल्याच्या इतिहासाला अनेक लोक, जो आज 8-8, 9-9, 10 दशक उभा आहे त्याच्यात अनेक राज्यकर्त्यांनी आले आणि त्याच्यात आम्हाला 1630 ते 1680 हे 50 वर्षाचे शतक आमचं हे गोल्डन शतक होतं आणि ते शिवाजी महाराजांचं होतं. मग याच्या 50 वर्षामध्ये आम्हाला काय काय बदल घडले आणि काय काय आम्ही या किल्ल्यातून इतिहासातून घेतलं ते आम्ही आता याच्यामध्ये समोर मांडायचा आम्ही प्रयत्न त्याच्यामध्ये आम्हाला. आणि महाराजांनी जे काही प्रयोग केलेले आहेत त्या किल्ल्यांवरती किंवा इतिहासाकडे, ते इतके कुतूहल आहेत आणि इतके म्हणजे इम्पॉर्टंट आहे की त्याचं वर्णन करण्यापेक्षा त्याच्यावरती प्रॅक्टिकल आपल्याला राबवून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. काय काय वैशिष्ट्य तुम्हाला शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांमध्ये जाणवलीत स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने? आता त्यांचं नाव जे आहे, आता नावावरूनच येतो की शिवाजी नाव येतात, आपण त्याला उल्लेख आज शिवाजी केला. मी अनेकांना सांगताना हे म्हणतो की बा त्यांचा शिवनेवरती जन्म झाला म्हणून किंवा शिवाई देवीला प्रण केला, पण अशा अनेक आख्यायिका. पण मी लहान मुलांना किंवा कोणाला बिंबवायचं असेल काय तर जो खेळायला आयुष्यभर, जो खेळणार आहे आयुष्यभर जीवाशी, जो खेळणार आहे आयुष्यभर जीवाशी, त्याचंच नाव छत्रपती शिवाजी. या शिवाजी नावाला तुम्ही जेव्हा उलटं करता तेव्हा येतं ते जीवाशी. ते आई आपल्याला 9 महिने त्या जिजाऊंनी त्यांना पोटात ठेवताना विचार केला असेल की यांना तर पूर्ण आयुष्यभर भांडायचं आहे, याला पूर्ण स्ट्रगल करायचे आहेत, कारण स्वराज्याची नीव ठेवणारे शहाजी आणि जिजाऊबाई होते. तर यांनी जेव्हा शिवाजी महाराजांना ठरवलं, 18,306 दिवसाचं त्यांचं आयुष्य होतं किंवा जे काय असेल ते, तर या 50 वर्षात त्याला स्ट्रगल म्हणून इथून सुरुवात करतो शिवाजी महाराजांच्या. आणि त्यांनी केलेले प्रयोग वयाच्या 13व्या वर्षी, म्हणजे जी आम्ही चरित्र जे शिकतोय, तुम्ही मगाशी सांगताना बोललात की बा शिवाजी महाराजांचं चरित्र, तर हे चरित्र स्टार्टिंगला आईने आधीच सांगितलं 13व्या वर्षी तो व्यक्ती किंवा 16व्या वर्षी एक आपला किल्ला जिंकतो, एखाद्या तुमच्या रोहिडा किल्ल्यावर जाऊन प्रण घेतो की मला स्वराज्य निर्माण करायचं आहे. त्याच्यामुळे हे आमच्या नवीन पिढीला जनरेशन सांगायचं की कुठलंही टार्गेट येतं ना, वी डोंट हॅव द एज बार, पहिलं शिकवण आहे त्यांची. मग हाऊ टू मेक द सेवा, कसं मुलांना जमा करायचं, मुलांना जमा कसं करायचं, समूह कसा जमा करायचा, हा सगळं त्यांच्याकडून शिकणारा भाग. संघटन कसं निर्माण करायचं हा त्यांचा भाग. कारण त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी घेतलं तेव्हा त्यांचे परमानंदांच्या 27व्या अध्यायामध्ये एक 8वा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये दिलेला आहे, संस्कृतचा श्लोक आहे, तर त्या श्लोकामध्ये दिलेलं आहे संस्कृतमध्ये, मला ते शब्द आठवत नाही, की शिवाजी महाराज बालपणी आपले किल्ले करायचे आणि म्हणायचे की हे सगळे किल्ले माझे आहेत.
आणि त्या सांगडीमुळे आम्हाला लक्षात आलं की नाही, या व्यक्तीची विजन खूप वेगळी आहे आणि ते किल्ले आणि शिवाजी महाराज यांचा आमचा एक. गडकिल्ल्यांच्या वैशिष्ट्यांविषयी आणखी आपण जाणून घेऊया, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतुल सर, आपण विश्रांतीपूर्वी गडकिल्ल्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलत होतो, तेव्हा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी या गडकिल्ल्यांकडे कसं बघितलं आणि कशा पद्धतीने त्यांची उभारणी केली याच्या संबंधी तुम्ही आम्हाला सांगा. जे समकालीन पुरावे जे होते, समकालीन पुराव्यामध्ये महाराजांकडे अनेक शास्त्रांचे अभ्यासक होते ते, आणि अनेक इंजिनियर्स त्यांच्याकडे होते. जसं आता रायगड डेव्हलप करत असताना हिरोजी इंदुलकरांचा नाव उल्लेख येतो, प्रतापगड बांधत असताना अर्जुजी यादवांचा उल्लेख येतो, खांदेरी किल्ला, हे तिन्ही किल्ले आपल्या युनेस्कोच्या यादीमध्ये आहेत. खांदेरीचा उल्लेख करताना मायनाक भंडारींचा उल्लेख येतो. तर हे जे अनेक अजून होते काही अनेक, तर असे हे जे त्यांचे इंजिनियर्स होते, हे इंजिनियर्स लोकांनी यांना एक सेवा शब्द दिलेला आहे की सेवा कशी करायची म्हणून. आणि जेव्हा आपण स्थापत्याकडे येतो तर आज या युनेस्कोच्या माध्यमात जे 12 किल्ले आलेले आहेत, ज्या अनुषंगाने मी इथे आलेलो आहोत, तर पहिला रायगडचा उल्लेख जर केला तर रायगडामध्ये आजही आम्ही अभ्यास करायला जातो. दूरदृष्टी काय असतं हा त्याच्यामध्ये दिसतं. म्हणजे एक पहिलं उदाहरण घेतलं तर तिथे राण्यांचे जे काही वसे आहेत रायगड किल्ल्यावरती, डायरेक्ट स्थापत्यावरती येतो, तर तिथे त्यांनी शौचकूप आणि मल निस्तारण यंत्रणा जी ती तिथे राबवलेली आहे त्या काळामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं तर अनेक पाण्याचे तिथे तलाव आहेत, तिथून निघालेले त्या तलाव. कारण राजाभिषेक जेव्हा तिथे झाला आहे 1664मध्ये, त्यावेळेस जवळपास 5 लाख लोक तिथे गेले होते, असा एक अंदाज आहे लिहिलेला. तर मग इतक्या लोकांना पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था ही किती असावी याचा रायगड. म्हणजे आज्ञापत्र जे लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये हनुमंतांनी, त्या आज्ञापत्रामध्ये क्लिअर दिला की त्यांनी किल्ल्यामध्ये काय काय असावं. मी जो मध्ये उल्लेख केला की कौटिल्यशास्त्राचा जो उल्लेख केला, त्या कौटिल्यशास्त्रामध्ये नगररचना कशी असावी, की इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणतो आपण, ती कशी असावी त्याचा उल्लेख दिलेला आहे. आता रायगडच्या आधी होती राजगड राजधानी. राजगडावरती पठार नव्हतं, रायगडावरती पठार आहे मोठं, की तिथे अनेक 5000 सैनिक बसू शकतील एवढी मोठी शिबंदी आहे त्यांच्या समाधीच्या बाजूला. तर रायगड हा जो किल्ला होता हा अभ्यासपूर्ण आहे. दुसरी गोष्ट अजून एक आपण म्हटलं की अनेक म्हणतात लोक की शिवाजी महाराज दूरदृष्टी होते. तर माझं एक उदाहरण सगळ्यांना सांगतो की त्या ठिकाणी बोरूची झाडं आहेत आणि बिब्यांची झाडं आहेत. आता आम्ही जेव्हा स्टार्टिंगला गेलो आम्हाला कळलं नाही, पण दूरदृष्टी काय असते ही त्याच्यानंतरच्यातून कळली की बिब्यांची झाडं कशाला, ते बिब्यांचं तेल हे विस्कॉसिटीशी जास्त असते. आपण मशालींमध्ये हे बिब्यांचं तेल टाकायचे. आणि बोरू कशाला, तर आपली राजधानी इथे आहे, इथे लिखापडी करणारे लेखनीस इथे असणार, सगळी लिखा इथे आहे, हा प्रत्येक वेळेस पेन्सिल आणणार खालती ते उतरणार नाही, म्हणून ती बोरूंची झाडं. तर ही जी दृष्टिकोन आहे हे लोकांना सगळे तेव्हा त्यांच्याकडे त्यावेळेस हे प्लॅनिंग्स होते. त्यातल्या त्यात नवीन कुशावर्त तलाव आहेत, त्या ठिकाणी एक महादेव मंदिर, त्याच्या बाजूला रेनफॉल मेजरमेंटचं एक यंत्र आहे, ते आताच मिळालेलं आहे. आता जस्ट एक रिसेंटमध्ये रायगड, म्हणजे उत्खनन आमच्याकडे नाही झालं आमच्याकडे, त्यामुळे अनेक आमच्या गोष्टी हिडन आहेत. मी रायगडचीच गोष्ट सांगितली फक्त तुम्हाला. राजगड हा प्रचंड पसरलेला मोठा किल्लेला आहे, त्याच्यावर चढायचं म्हणतं राजगडावरती तर फार ताकद लावावं लागते, म्हणजे सहजासहजी चढणं नाही होत, आजही नाही होत. मग त्या काळात हे कसे गेले असतील, वरती तलाव इतक्या उंचावरती तलाव कसा असणार आहेत, या सगळ्या गोष्टीचं वर्णन किल्ल्यांकडे की आपण बघतो. आज मुलाला एक किल्ला जर आला शिवाजी महाराजांच्या, त्यांनी डेव्हलपमेंट जास्त केलेले आहेत, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट्स त्यात किल्ल्यातून निर्माण केलेले आहेत. आजच्या मुलाला नुसतं काय गडकिल्ले बघायला जायचं म्हणून आपण चाललो. आता जसं साल्लेर आला आहेत किल्ला, सगळ्यात उंच कळसुबाई, घनचक्कर आणि हा साल्लेर, हे 3-5 हजार फुटाच्या वरती असलेले शिखर आहेत आपले महाराष्ट्रामध्ये. त्यातल्या त्यात हा साल्लेर किल्ला असा आहे की याची हा कोडीकडून चढायचा हे दिसत नाही. नाशिकमध्ये आहेत, प्रचंड रेनफॉल असतं आणि सगळ्यात उंच. साल्लेरची लढाई फेमस आहे, पण म्हणजे आल्यानंतर त्या गोष्टीकडे. तर किल्ल्याचा प्रताप जर बघितला तर सगळ्यात उंच किल्ला साल्लेर आहेत, स्वराज्यात होता. आणि शिवाजी महाराजांनी या सगळ्या किल्ल्यांवरती आपापले नवीन डेव्हलपमेंट्स केलेले आहेत. आता अनेक प्रयोग केलेले आहेत त्यांनी, जलदुर्ग म्हणजे, आणि या युनेस्कोच्या ज्या यादीमध्ये जे आलेले आहेत आपले किल्ले, ते सगळे 12च्या 12ही किल्ले वैशिष्ट्यपूर्ण आहेत. म्हणजे प्रत्येक किल्ला आपली आपली महती गातो. शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरीवरती जर आपण गेलात तर तुम्हाला दिसेल की साधारणतः
प्रत्येक दरवाजाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. मग आता असं वाटतं की नाही की जेव्हा आपण किल्ल्यावर जातो एक दरवाजा आहे ना, जाऊ द्या ना, दरवाजा जाऊ दे, पण त्या दरवाजांची वैशिष्ट्य काय आहे हे जेव्हा जाणकार व्यक्तीकडून आपण बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे स्थापत्य काय आहे, ती विटांची मजबूतीकरण कसं होतं, ते कसं होतं, क्रॉस व्हेंटिलेशन कसं होतं. लोहगड किल्ल्यांकडे आलं तर लोहगड किल्ल्यामध्ये तुम्ही बघाल, आपल्या लोणावळ्याला आपण जातो, लोहगड विसापूर हे जोड किल्ले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या याची अजून एक काय होती की जोड किल्ले पण होते. आता या लोहगडाकडे गेलं त्या लोहगडाची जी पायऱ्यांची व्यवस्था आहे ही फार वेगळी आहे एकदम. तिथून तुम्ही जर बघाल प्रत्येक दरवाजावरती तुमच्या बंदुकीने मार करायचे असे क्रॉस व्हेंटिलेशन दिलेले आहेत. 1 2 3 4 फ्लोअरचे दरवाजे आहेत, वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. तिथे गेल्यानंतर आपण इथून त्याचं वर्णन नाही करू शकणार, पण तिथे गेल्यानंतरच आपल्याला त्याचं वर्णन करता येतात. मग इथे जात असताना शत्रूला त्या वरच्या पठारावरती जिथे समजा राज्यकर्ते राहत असेल तिथे कसे पोहोचेल व यासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग शिवाजी महाराजांनी यातून केले. आणि त्यातल्या त्यात एक सुरतीची लूट जी म्हणतात, अनेक सुरती लक्ष्मी त्या ठिकाणी लपवलेली होती असं अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. आम्ही किल्ल्यामध्येच महाराजांना बघतो, किल्ल्यातूनच महाराज समोर आलेले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला आला, सिंधुदुर्गात जलदुर्ग आहेत, त्या सिंधुदुर्गावर मोठा केलेला मोठा त्या ठिकाणी भिंतीमध्ये शौचकूप आहेत. मी शौचकूप यासाठी सांगतो की त्या काळामध्ये आमच्याकडे नव्हती, पण मल निस्तारण यंत्रणा ती कशी करत होते हे तिथून आपल्याला बघावे लागत होते. त्यानंतर त्यांनी तिथे त्या प्रयोग जो केला की बा जे चुना आणि सिसा याचा प्रयोग त्या सिंधुदुर्गच्या किल्ल्यामध्ये केलेला आहे. म्हणजे आज एवढ्या वर्षानंतरही त्या समुद्राच्या मध्ये असलेल्या बेटावरती गोड पाणी आपल्याला मिळतं. गंगा यमुना सरस्वती आपण त्या ठिकाणी आहेत, अशी त्या ठिकाणी एक गोड पाण्याचं कसं असेल त्या समुद्रामध्ये माहीत नाही. अनेक जलदुर्ग अशी आहेत की तर ह्या सगळ्याचे तंत्र उत्तर आमच्याकडे नाही आहे, त्याला म्हणून हिस्ट्री म्हटलेलं आहे. फक्त कसं झालेलं आहे की समकालीन जे काही पुरावे ठेवलेले आहेत आणि नंतरच्या काळामध्ये रायगड जळला, जो 6 महिने जळत होता म्हणतात, त्याच्यात अनेक पुस्तकं जळली असतावी किंवा जे काही लेखन सामग्री, तर शिवाजी महाराजांचे पत्र आहेत जे काही उपलब्ध आहेत, कारण इतिहासकारांनी बरंच काही लिहून ठेवलेलं आहे, त्याचा आम्ही अभ्यास करतो आणि या किल्ल्यांच्या माध्यमातून लोकांसमोर फोर्टिफाईंग द पास्ट हा शब्द आम्ही समोर आणतो त्या ठिकाणी. हे सगळे गडकिल्ले खरं तर त्या इतिहासाचे मूक असे साक्षीदार आहेत. आजही ते तो इतिहास ज्वलंत आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. तर या गडकिल्ल्यांमध्ये सुरक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्या सुरक्षेच्या दृष्टीने काही वैशिष्ट्य या गडकिल्ल्यांची सांगता येतील का, जर त्यांच्या एखाद्या पैलूविषयी आपल्याला बोलायचं असेल तर? पहिला आता प्रतापगड किल्ल्याचं घेता येईल आपल्याला. प्रतापगड किल्ल्यामध्ये आधी एक सिस्टीम आहे की ती त्यावेळेस लावली होती की तुम्ही विदाऊट आयडेंटिटी कार्ड, आपण आयडेंटिटी कार्ड दाखवतो तसं तुम्हाला जाता येत नाही. एक छोटंसं उदाहरण सांगतो की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी बघितलं की आपली सुरक्षा व्यवस्था कशी आहे, म्हणून ते गेले. त्यांनी तिथल्या त्या द्वारपालाला सांगितलं की माझी अंगठी आहे, मला महाराजांना भेटायचं आहे, महाराजांनी दिलेली अंगठी आहे. पण द्वारपालांनी सांगितलं की नाही, सकाळपर्यंत हे दरवाजा उघडणार नाही, संध्याकाळी 6ला बंद झाला दरवाजा. सकाळी उघड. शिवाजी महाराज बाहेर राहिले होते, सकाळी आलेत. ते दरकार वाटतं की महाराज खुद्द जेव्हा महाराज आल्यानंतर सांगतात आहे की मी महाराज आहे, माझी अंगठी, तर मला पनिशमेंट करेल, पण महाराजांनी त्यांना उलट कंठी काढून दिलेली आहे. स्पॉट व्हॅल्युएशन करणारे शिवाजी महाराज होते. वन ऑफ द कॅरेक्टर ऑफ छत्रपती वॉज की स्पॉट व्हॅल्युएशन, ज्याला आपण रिवॉर्ड म्हणतो. अवॉर्ड हा तो नंतर दिला जातो, पण अवॉर्ड जो रिवॉर्ड दिला जातो इमिजिएट, हा शिवाजी महाराजांनी शिकवलेला मोठा गुण आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठे जात असताना कोणी चांगलं काम केलं, हे गेले बाबा पटकन 100, ही एक प्रथा आम्हाला खूप आवडली त्याच्यामध्ये, की स्पॉट रिवॉर्ड देण्याची प्रथा त्यांनी खूप सुंदर केली. आपण आणखी गुणवैशिष्ट्य या गडकिल्ल्यांची जाणून घेऊया, पण कार्यक्रमामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतत आहोत. कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. आपण बघत आहात हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम, आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे इतिहासाचे साक्षीदार. आणि या कार्यक्रमामध्ये शिवरायांच्या गडकिल्ल्यांची वैशिष्ट्य आणि या किल्ल्यांना मिळालेला जो जागतिक वारसस्थळांचा दर्जा आहे याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत या क्षेत्रातले अभ्यासक अतुल गुरु. सर, या विश्रांतीपूर्वी आपण गडकिल्ल्यांच्या सुरक्षेविषयी, म्हणजे त्या ठिकाणी जी सुरक्षा यंत्रणा राबवल्या जात होती त्याच्याविषयी आपण सांगत होतात. तीच माहिती आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया. गडकिल्ल्यांची सुरक्षा ही जी होती, शिवाजी महाराजांचं जे एक युद्धतंत्र होतं आपलं गनिमी कावा, त्या अनुषंगानेच आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम त्या अनुषंगाने हे जे काही किल्ले आहेत हे आपल्या युनेस्कोच्या यादीमध्ये आलेले आहेत. या 12ही किल्ल्यांचे जर वैशिष्ट्य आपण बघितले तर या सगळ्या गोष्टींना तिथे महत्त्व होतं.
आता एखादा गडकिल्ला म्हटला, त्या गडकिल्ल्याची सुरक्षा ही सगळ्यात पहिल्यांदा बघितली जाते. त्याच्यामध्ये अनेक प्रकार येतात. पहिले तटबंदी असते, तटबंदीचा प्रकार असतो. मी मगाशी तुम्हाला लोहगडांचा उल्लेख सांगितला, तर त्या लोहगडावरती त्यावेळेस शिशा हे करायचे, म्हणजे 2 दगड ठेवत असताना एवढी मजबूतीकरण कसं आहे अनेक लोक विचारतात. तर त्यावेळेस आपण लोहयुग आधीच येऊन गेले, ते लोह पिघळवायची प्रथा होती. तर 2 दगडांमध्ये लोह टाकायचे, म्हणजे सिमेंटच्या ऐवजी लोह. येस. त्यानंतर त्यावेळेस गुळ यूज करायचे, त्याच्यावर बेलपत्र यूज करायचं, बेलफळ ते यूज करायचे, उडीद डाळ होती. या सगळ्या गोष्टींचं त्यावेळेस तुमचं गुळ झाला, नंतर चुना झाला, काही किल्ल्यांमध्ये शिसांचा यूज केलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये असं झालं आहे की ह्या मजबूतीकरण आलेलं आहेत. कारण किल्ल्यांवरती जर बघितलं तर तो किल्ला बांधत असताना तुम्हाला मी सांगितलं कौटिल्य शास्त्राच्या त्या प्रकारप्रमाणे किल्ल्यांवरती तलावं, तटबंदी, राहण्यासाठी जागा, म्हणजे राजा राणींच्या राहण्यासाठी रजवाडा म्हणा किंवा कोठारघर, दारूघर, या सगळ्या गोष्टी आहेत. आता पन्हाळगडाचा जसा उल्लेख झाला, आपण मोठमोठे धान्य कोठार किती मोठे असावे, तर आज आम्हाला कल्पना नाही, पण जे इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहेत प्रचंड मोठे, म्हणजे मोठमोठे धान्य कोठार तुम्हाला पन्हाळगडावरती मिळते. आपण जिंजी किल्ल्याकडे आलो. जिंजी हा एक किल्ला शिवाजी महाराजांची 3री राजधानी, म्हणजे राजगड, रायगड आणि जिंजी, त्याच्यानंतर तुमचं सातारा. तर ह्या जो जिंजी आहे, या जिंजी पण मध्ये पण मोठमोठे धान्य आहे. 3 किल्ले मिळून हा जिंजी आलेला आहे. एक तर आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनात बघितलं तर कृष्णगिरी, राजगिरी आणि चंद्रनारायण दुर्ग असे 3 किल्ले होते या जिंजीला. आणि छत्रपती राजाराम महाराज हे तिथून स्वराज्याचा कारभार त्यांनी 8 वर्ष जवळपास बघितला. त्या जिंजीचं खास वैशिष्ट्य होतं की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा किती अभेद्य होता, कारण तिथे पूर्ण दगड होते. एक बर्झिटन नावाचं असं एक बुरुज असतो एका याच्यामध्ये, म्हणजे आपण जे बुरुज म्हणतात, कॉलम ज्याला म्हणतो, तर हा बर्झिटन नावाचा एक बुरुज त्या ठिकाणी राहायचा की ते दिसायचा नाही तो, आणि तटबंदीच्या मध्ये राहायचा, पण त्याच्यामध्ये सैनिक लपलेला असायचा, त्याच्याकडे ॲम्युनिशन आहे, सगळ्या गोष्टी राहायच्या. तर सुरक्षेच्या दृष्टीकडून ह्या बर्झिटन म्हणजे या बुरुजाचा उपयोग खूप चांगला व्हायचा तिथे. आणि त्याच्यामुळे अनेक लोक त्या जिंजी किल्ल्यावरती गेले, तर तिथे जिंजीमध्ये याचा काय उपयोग हा नंतर आपल्याला माहीत झाला. तर त्याच्यामुळे राजाराम महाराज 8 वर्ष तिथून इथे म्हणजे स्वराज्याचा राज्यकारभार पाहू शकले. तर जी सुरक्षा व्यवस्था ती म्हणजे पाण्याची व्यवस्था मुबलक, धान्य मुबलक, कुठून यायचं काय, कारण जवळजवळ त्याचा जर परीघ बघितला आपण साधारणतः तर 5 किलोमीटरच्या वरती परीघ आहेत त्याचं पूर्ण. तर हा एक दृष्टिकोन कसा होता की आता पाणी येत, आपण शिवनेरी किल्ल्यावरती येतो या त्याच्यामध्ये. तर महाराज त्या काळामध्ये तुमचं जे पाण्याचं जी व्यवस्था होती, ती पाण्याची व्यवस्था, पिण्याचं पाणी वेगळं, जनावरांसाठी पाणी वेगळं, अजून इतर कामाचं वेगळं, हे तुम्हाला त्यांच्या शरभशिल्पावरून तुम्हाला ओळखावं लागायचं. कारण किल्ला म्हणत असताना अनेक सब्जेक्ट येतात, साधारणतः 100-150च्या वरती सब्जेक्ट आहेत. गंड, भेरूड, शरभशिल्प, भिंत, त्याच्यात तटबंदी, भिंत पण वेगवेगळ्या प्रकारची आहेत, तटबंदी पण. आता राजगडावर झालं तुम्ही तटबंदी वेगळी आहेत, तोरण्यावरती झालं तटबंदी वेगळी आहेत, दुहेरी तटबंदी, तिहेरी तटबंदी, सिंगल तटबंदी अशी आहेत. दरवाजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, दरवाज्यावरती लागलेले खिळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे आता प्रत्येक किल्ल्यांचं आपलं वैशिष्ट्य आहे. तर की खिळे कशाला लावायचे दरवाज्यावरती बा, तर मग मी तुम्हाला शिवनेरीवरती सांगितलं सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने की वेगवेगळ्या प्रकारचे 7 दरवाजे आहेत. तर मग आता त्याला खिळे लागलेले आहेत. तो जुन्या काळात काय व्हायचं, ओणकी येऊन मारायचे, हत्ती येऊन धडक द्यायचा त्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टींना अवॉइड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या गोष्टी, पॅरलल एनिमी, आपल्याला इथून ना इथून आपली जर शत्रूंनी इथून ना इथून जर आपल्याला मारत असेल तर याचा इथे कसा बंदोबस्त करता येईल, या सगळ्याची वर्णनं दिलेली आहेत. ती खूप, तो एक फार मोठा वेगळा सब्जेक्ट आहे. काटेरी कुंपणं टाकायची आहेत, विषारी झाडं टाकायची आहेत, जानवरं टाकायची आहेत, अशा खूप. देवगिरी नावाचा किल्ला आपला औरंगाबादला, संभाजीनगरला, त्याच्या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळे आहेत. आणि हे जे किल्ल्यांचे प्रकार आहेत, आपण 3च प्रकार जाणतो, कोणते, जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि स्थलदुर्ग, तसे 16 प्रकारचे दुर्ग येतात. तर प्रत्येक दुर्ग आपापल्या वैशिष्ट्यामध्ये आहे. आणि हे जे काही 12 दुर्ग आहेत, याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी ज्या एनिमी टॅक्टिक्स आहेत, म्हणजे गनिमी कावा म्हणजे काय, कमी वेळात, कमी पैशात, कमी सामानात जास्तीत जास्त आपलं कॉन्कर करणे किंवा आपल्या टार्गेटकडे वळणं. कारण शेवटी युद्ध आणि टॅक्टिक्स हा सगळ्यात मोठा भाग. आणि या मराठ्यांच्या युद्धशैलीमुळे हे 12 किल्ले इथत आलेले.
हा सगळ्यात मोठा भाग आहे युनेस्कोचा. जे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स होतं, जे यांनी ही जी संस्था होती, ही ज्यांनी इथे व्हिजिट केले होते, त्या व्हिजिटमध्ये त्यांनी या प्रकारच्या याचा अभ्यासशैली दिली. आणि याच्यात विशेष करून सांगायचं राहील की महाराष्ट्राच्या आर्किओलॉजी विभागाचे डायरेक्टर होते डॉक्टर तेजस गर्गे. आणि आपण महाराष्ट्र शासनाने, मी त्या समितीमध्ये होतो, गडदुर्ग संवर्धन समितीमध्ये मी होतो त्या. तर जयंत मॅडम म्हणून होते आर्किटेक्ट, त्या संवर्धनाचे आर्किटेक्ट आहेत. त्यांना आपण राजस्थानवरून तिकडे मी तोच प्रश्न आता तुम्हाला विचारणार होतो की ही सगळी एवढी मोठी समृद्ध अशी परंपरा गडकिल्ल्यांची आहे आणि हे गडकिल्ले खरोखर एखादं एक गावच असेल, एखादं शहर असेल, इतकी सगळी व्यवस्था त्यामध्ये विचारपूर्वक केल्या गेल्याचं तुमच्या बोलण्यातनं लक्षात येत आहे की अगदी मलनिस्सारणापासून तर सुरक्षेपर्यंत सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या गडकिल्ल्यांमध्ये त्यावेळच्या स्थापत्य शास्त्रज्ञानुसार शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाच्या खाली झालेले आपल्याला दिसून येतात. हे गडकिल्ले जे शिवाजी महाराजांनी 20 ते 22 गडकिल्ले बांधल्याचा उल्लेख आहे, याच्यापैकी 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने मान्यता दिली आहे. तर हा सगळा प्रवास कसा होता, ही युनेस्कोची मान्यता कशा पद्धतीने मिळवल्या गेली आणि त्याचे काय फायदे, त्याचं काय महत्त्व आपल्याला आहे? कसं झालं की आपल्या इथे जेव्हा अनेक वारसा स्थळ असतात ते या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील व्हावे म्हणून प्रत्येक राज्य राष्ट्र प्रयत्न करत असतो. आता हा गडकिल्ल्यांचा प्रवास, याच्यात 2 मॉन्युमेंट्स, एक आपल्या काही केव्ज होत्या, तो एक प्रस्ताव, आणि गडकिल्ल्यांचा प्रस्ताव हा शासनाने केंद्र शासनाकडे पाठवला होता की बा या गोष्टीला आपण वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता द्यावी म्हणून आपण याचा प्रस्ताव पाठवा. त्यावेळीचे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब आणि त्याच्यावर वार करणारे आपले डॉक्टर तेजस गर्गे, जे आर्किओलॉजीचे डायरेक्टर होते ते, आणि त्यांनी जैन मॅडम म्हणून, तर मला नाव लक्षात नाही त्यांचं, त्या मॅडम, त्यांच्या माध्यमातून हा एक चार्ट प्रिपरेशन झाला. त्याच्यानंतर आपले हे होते काय नाव, सचिव खरगे साहेब, यांनी त्यावेळेस हा चार्ट प्रिपेअर केला. आणि आदरणीय पांडुरंगजी बलकवडे, आमच्या जी समिती होती, त्या समितींनी पण एक रिपोर्ट तयार केला. आणि त्या दोघांनी मिळून हा जो रिपोर्ट होता, हा 12 जास्त किल्ले होते, 14 किल्ले की 15 किल्ले होते, काही किल्ले स्किप झाले, तर हे किल्ल्यांचा रिपोर्ट हा शासनाकडे सपोर्ट केला. शासनाने तो केंद्र सरकारने आपल्याकडे दिला आणि त्याच्यामधून हे मंजूर होऊन खूप चांगली व्यवस्था आली. आता गंमत कशी आहे की हे आलं तर सही, पण जबाबदारी शासनाची वाढते. आम्ही गडदुर्गामध्ये काम करतो, आमची वाढते, कारण त्यांचे नॉर्म्स एवढे कडक आहेत की ते वापसही घेऊ शकतात. त्यांचे नॉर्म्स, त्याचे निकष काय असणार आहेत आणि त्याचे काय फायदे होणार आहे, त्यांचे फायदे मी सांगू शकतो. निकष त्यांचे कसे आहेत की ते म्हणजे मला उडते माहिती आहे, कारण मी त्यांच्या ज्या नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्समध्ये आपण नाही जाऊ शकत जास्त. पण जे याचे फायदे जे आहेत, सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पर्यटन. तुमचे जे हे 12 किल्ले आहेत हे जगाच्या प्रत्येक नकाशावर येतात. म्हणजे एग्जाम्पल के तौर पे लोक चायनाची वॉल बघायला जातात, तर ते बघायच्या ऐवजी ते इंडियाला आले तर आपने को रायगड किल्ला बघणे काय हे बघायला येतं. आणि रायगड किल्ला कैसा है, पन्हाड़गढ़ कैसा है, ये चीज़ हम देखने जाएंगे, इसमें क्या चीज़ आहे. कारण ज्या व्हेरायटीज दिलेल्या आहेत डिटेल रिपोर्ट्समध्ये, हे मी थोडक्यात सांगितलं, जे डिटेल रिपोर्ट्स याच्यात दिलेले आहेत तर ते आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि त्या जागतिक पटलावर आता ते अंकित होणार, आता जागतिक पटलावरती. मग त्यांचे नॉर्म्स आहे की तिथे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन नसावं, त्या ठिकाणी वस्ती नसावी, त्या ठिकाणी अनेक त्यांचे जे गोष्टी असतात, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटच्या प्रमाणे ते नॉर्म्स आपल्याला कम्प्लीट करणं शासनाला फार काटेकोरपणे पाळावं लागेल. बरोबर. म्हणजे हे निकष जर आपण पाळले नाही तर ही दर्जा देखील काढून घेण्याचा संभावना असू शकेल. आपण आणखी चर्चा करूया, पण कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. या विश्रांतीपूर्वी आपण जे निकष या जागतिक वारसा स्थळासंबंधीचे लावण्यात आलेले आहे त्याची माहिती देत होतात. ती आणखी आता कुठले आणखी निकष आहेत ते आपण सांगा. जागतिक वारसा स्थळाचे जे निकष असतात त्याच्यामध्ये एक इन्फॉर्मेशन सेंटर पण असावं तिथे. त्यांचा असा एक आहे छोटासा की इन्फॉर्मेशन सेंटर असल्यानंतर काय होतं की जे काही पर्यटक येणारे आहेत त्यांना ठिकाणी लिखित, ऑडिओ, व्हिडिओ या सगळ्या इन्फॉर्मेशन आणि अधिकृत
तर ते महाराष्ट्र शासन सध्या करत आहे. त्याच्यामध्ये रायगडावरती कदाचित सुरुवात झालेली आहे. आपण मगाशी रायगडाचा उल्लेख करत असताना कदाचित एक चूक झाली. शिवाजी महाराजांचा राजाभिषेक, त्याच्यातही सांगतो की राज्याभिषेक हा म्हणत नाही, हा राज्याचा नसतो, हा राजाचा असतो. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतोय की त्याला राजाभिषेक म्हणा. आणि हा 1674 साली झाला होता, 3 एप्रिल. तर ह्या अशा रायगडाच्या ठिकाणी त्या रोपवेच्या बाजूला एक मोठं इन्फॉर्मेशन सेंटर सुरू करायचा एक प्रस्ताव आर्कॉलॉजीने ठेवलेला आहे. तिथे एक रोल मॉडेल पण केलेलं आहे रायगड किल्ल्याचं. आणि असंच हे रोल मॉडेल्स आणि विथ इन्फॉर्मेशन सेंटर हे या 12 किल्ल्यांच्या ठिकाणी करावे. आणि ते जे आम्ही ज्याच्यात काम करतोय टू द स्केल किल्ले, या ठिकाणी त्याचा उपयोग कुठेतरी होतो आहे असं आम्हाला लक्षात येतं की आम्ही जे किल्ले केलेले आहेत. आता 12 किल्ल्यांमध्ये एक तो रायगड झाला. नाही, या निकषांमध्ये संवर्धनाच्या दृष्टीने आणि किल्ले रक्षणाच्या दृष्टीने काही निकष देण्यात आले आहेत नॉर्म्स भरपूर आहेत. त्यांनी सांगितलं की याचा जो रखरखाव आहे, आधी आम्ही आर्कॉलॉजी करायची, इंडियन त्यांचं एक ऍक्ट आहे आपला महाराष्ट्र शासनाचा, काहीतरी 1800 वगैरे तो ऍक्ट आहे, त्या ऍक्ट प्रमाणे आपण करायचं. पण आता त्या ऍक्टमध्ये एक नवीन पॉलिसी जोडली, ती म्हणजे युनेस्कोची, की त्यांनी दिलेले नॉर्म्स आहेत. म्हणजे एक मिनिटासाठी मी सांगेल की नागपुरामध्ये वाघनखं आली आहेत. प्रतापगडवर जो पराक्रम झाला त्याची वाघनखं नागपुरात आहे आलेली आहेत इंग्लंडमधून. तर त्यांनी मी नॉर्म्स त्यांचे बघितले की वाघनखं ठेवायची तर लाईटच्या टेम्परेचर पासून तर खोलीच्या टेम्परेचरपर्यंत कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे नॉर्म्स त्यांचे असतात, हे मला तिथे बघायला मिळेल, कारण त्याला मी जाऊन बघितलं. तसंच या किल्ल्यांमध्ये पण त्यांनी अनेक नॉर्म्स ठेवले की असणार नाही, उपयोग नसणार, किती लोक राहतील, काय राहतील, तिकीट काय राहील, सगळ्या गोष्टींचं आहेत, रेव्हेन्यू काय आहे, सगळं खूप काही दिलेलं आहे. पण ह्या युनेस्कोच्या यादीमध्ये जे काही 12 किल्ले आले आहेत ते नाव आपण घेऊन घ्या, कारण त्यात एक किल्ला बाहेरचा आहे. तो एक थोडंसं वैशिष्ट्य आहे. अनेकांनी विचारलं 12 किल्ले कोणते आहेत त्यांची नावं जर सांगितलं तर आणखी. पहिला आहे रायगड, म्हणजे मी त्याच्यासोबत सांगतो, रायगड ही महाराजांची राजधानी आणि वैशिष्ट्यपूर्ण किल्ला, अजूनही भरपूर त्याचं वर्णन चालू आहे आणि उत्खनन सुरू आहे आणि भरपूर. दुसरा किल्ला शिवनेरी, जो शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दरवाजांसाठी फार फेमस. तिसरा किल्ला प्रतापगड. तो प्रतापगड जो आहे तो इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे की सगळे पूर्ण जग त्याच्यामध्ये बघतं की एका माणसाचा वध झाला अफजलवधाचा, आणि त्याच्यानंतर स्वराज्यामध्ये अमाप संपत्ती आणि प्लॅनिंग, नियोजन कसं असावं त्या प्रतापगड किल्ल्यातून आपण शिकायला मिळतं. चौथा किल्ला आपला पन्हाळगड, की पन्हाळगडामध्ये इतका प्रचंड, खूप जुना आहे पन्हाळगडाचा इतिहास, शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला, पण पन्हाळगड इतका मोठा वसलेला आहे की आता पन्हाळगडाचा विशेष करून त्याच्याकडे लक्ष देणं चालू आहे, कारण कोल्हापूर जवळ असल्यामुळे. तर तिथे त्या याच्यातलं बरंच काही अतिक्रमण काढायचं चालू आहे तिथलं. तर तो पन्हाळगड खूप मोठा. त्याच्यानंतर तुमचा खांदेरी येतो, त्याच्यानंतर मग तुमचा सिंधुदुर्ग येतो आहे, त्याच्यानंतर एक विजयदुर्ग, सिंधुदुर्ग पण किल्ला, विजयदुर्ग किल्ला आहे, आणि त्याच्यानंतर येतोय तुमचा साल्लेर, हा सगळ्यात उंच नाशिकमधला किल्ला. त्याच्यानंतर येतोय तुमचा जिंजी, हा जिंजी तमिळनाडूमध्ये आहे. आणि या जिंजीचा उल्लेख याच्यासाठी की राजाराम महाराजांनी म्हणजे संभाजी वधानंतर राजाराम महाराजला पलायन जे करावं लागलं ते जिंजीमध्ये गेलेत, आणि जिंजी ही तिसरी राजधानी स्वराज्याची. तर त्यांनी जिंजीवरून स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला. तामिळनाडूतून पूर्ण महाराष्ट्र, तामिळनाडूतून महाराष्ट्र. आणि तो फार प्रवास वर्णन खूप चांगला आहे. आणि ज्या गनिमिकासाठी आपण विचार केला की ज्या पद्धतीने हे 12 किल्ले आलेले आहेत त्याच्यामध्ये त्या जिंजीचा उल्लेख असणं अत्यंत आवश्यक आहे. भलेही तो आपल्या महाराष्ट्रात नसेल, पण किल्ला म्हणून राज्यातला किल्ला पण शिवाजी महाराजांच्या या गनिमी काव्याच्या सिस्टीमचा एक भाग होतो. तो आम्हाला फार काय म्हणता येईल त्याला अभिमान आहे. आणि या अनुषंगाने बाकीच्या राज्यात अनेक किल्ले आहेत, ते किल्ले सुद्धा युनेस्कोकडे यावे. हा आमचा गडकिल्ले म्हणून एक आपला मोठा प्रयोग आहे. त्याच्यात आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की गडकिल्ले आहेत, तर ते या युनेस्कोच्या यादीत यावे. म्हणजे महाराणा प्रतापांचा जन्म झाला कुंभलगड, ज्याला 36 किलोमीटर बाउंड्री वॉल आहेत, सगळ्यात मोठा किल्ला आहे, तर असं यावे ह्याच इच्छा त्या ठिकाणी. हे जे सगळे आता जागतिक पटलावर, जागतिक नकाशामध्ये आता हे सगळे किल्ले अंकित झालेले आहेत, जेणेकरून जागतिक पर्यटकांचं लक्ष आता आपल्या महाराष्ट्रातल्या या गडकिल्ल्यांकडे वेधल्या जाणार आहे आणि ते सगळे लोक त्या ठिकाणी येणार आहेत. आणि या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास देखील त्या सगळ्या जगाच्या पर्यटकांच्या समोर जाणार आहे. ही खरंच खूप महत्त्वाची बाब आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे. ह्या गडसंवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये, कारण तुम्ही अनेक शासकीय आणि सामाजिक संस्थांशी जुळलेले आहात, तिथे कार्यकारिणी सदस्य आहात, काम करतात, तर या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी तुम्ही काही उपक्रम राबवता का, त्याची थोडक्यात माहिती सांगा. निश्चित रूपाने काय आहे की इतिहास आम्ही तर शिकलो उशिरा,
पण गड किल्ले बनवता बनवता इतिहासाकडे आलो आणि इतिहासामध्ये आपला गड किल्ल्यांच्या इतिहासामध्ये अनेक सब्जेक्ट कसे सम्मिलित होऊ शकतात याचा आम्ही अभ्यास केलेला आहे. आणि या अनुषंगाने आम्ही किल्ले बनवा इतिहास जगवा ही एक आमची प्रेरणादायी असतं की जेणेकरून हे किल्ले म्हणजे काय आहे. आज सिंपल उदाहरण आहे. तीन घटक आम्ही बघतो. एक आमचा लहान मुलगा जो आपल्या वयाच्यानुसार या किल्ल्यांवरती जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याला इतिहासाची जाण होत नाही. एक आमचे आईवडील ज्यांनी आम्हाला इथे जन्म दिला त्यांच्या वयोवृद्ध काळामुळे ते त्या किल्ल्यावर जाऊ शकत नाही, त्यांना हे किल्ले बघावे. आणि तिसरा एक घटक असतो आपल्या समाजामध्ये की तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असतो. मग यांनी काय बघावं, यांनी बघावं ना किल्ले किंवा छत्रपती. तर मग या 3 घटकासाठी मी, माझी टीम, माझं दुर्ग प्रतिष्ठान आम्ही कटिबद्ध आहोत की आम्ही यांच्यासाठी हे किल्ल्यांच्या रिप्लिकाज बनवतो, मॉडेल बनवतो आणि हे मॉडेल बनवून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की टू द स्केल मॉडेल, कधी लहान कधी मोठं, की बा हा गड किल्ला तुम्ही तिथे जाऊ शकत नाही का, मग आमचा किल्ला आहे आणि बघा या ठिकाणी. मग त्याला आता अनेक शाळेच्यामध्ये खूप चांगले उपक्रम झालेले आहेत. किल्ल्यांवरती आम्ही छोटे स्लाईड शो करतो, ते दाखवतो. त्याच्यातून एक नवीन उपक्रम चालू केला, प्ले विथ क्ले, मातीशी खेळा कार्यशाळा. लहान मुलाला मातीमध्ये हात टाकायचं, त्याला सिलेंडर शेप, त्याला गोल शेप, त्याला म्हणजे एक्झॉगनल शेप, राऊंड शेप, स्क्वेअर शेप हे करायचं आणि त्याच्यातून एखाद्या भुईकोट किल्ल्याची, म्हणजे मगाशी मी बोललो की 3 प्रकारचे किल्ले आपण बघतो, जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि स्थलदुर्ग. एक छोटासा स्थलदुर्ग त्याच्यातून निर्माण व्हावा आणि त्याला मग सांगायचं की हे दरवाजा, हे बुरुज, हे तटबंदी, हा घेरा, हा म्हणजे हे सगळं, हे मेट, जे जे तिथे त्या किल्ल्यांचे जे शब्द आहेत, येस, जे घटक आहेत ते त्याला त्याच्यातून सांगायचे. मग हा चेंडा, हा मोठा बालेकिल्ला, ही तटबंदी, ही रेवणी, ही फांजी, ह्या सगळ्या गोष्टी. कारण मॅथमॅटिकल सगळे सब्जेक्ट त्या किल्ल्यामध्ये येतात. म्हणजे एक जर आपण किल्ल्यांच्या म्हणजे किल्ल्यावर बोलायला बसलं तर मी साधारणतः 150 सब्जेक्ट त्या किल्ल्याच्या मध्ये कसे येतात सम्मिलित हे त्याच्यामध्ये सांगता येतं आपल्याला त्या ठिकाणी. मग तुम्हाला कसा काय प्रतिसाद मिळतो या सगळ्या तुमच्या उपक्रमांमध्ये नवीन पिढीचा, हे जाणून घेण्यापूर्वी कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी तुम्ही तुमच्या उपक्रमांविषयी माहिती सांगत होतात तेव्हा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की या उपक्रमांना या नवीन पिढीचा कसा काय प्रतिसाद तुम्हाला मिळतो. खूपच मस्त प्रतिसाद आहे. आणि एक सगळ्यात मोठं सांगायचं म्हणजे याचं एक 2 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक म्हणजे आम्ही या राज्याभिषेका वेळेस म्हणजे 6 जून 1674ला जो राज्याभिषेक झाला त्याच्या अनुषंगाने 352 वर्ष, 353 वर्ष, 351 वर्षे आपण साजरे करत आलो राज्याभिषेकाचे. तर या राज्याभिषेकामध्ये आम्ही 351व्या राज्याभिषेकाला आम्ही नागपूरच्या सगळ्या किल्लेदारांनी मिळून 51 मिनिटामध्ये शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकार केली. त्याला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे मोठे स्क्रीन वगैरे लागले तेव्हा नागपूर सक्करदरा तलावापाशी. तर त्याच्यात अनेकांना या राज्याभिषेकाचे महत्त्व माहीत झालं आणि 351 हा जो आकडा होता 6 जून 1674चा राज्याभिषेकाचा, हा आकडा पण एक लोकांना माहीत झालं की अरे 51चा आकडा कसा काय आला म्हणून. दुसरं एक मागच्या 2020मध्ये आम्ही ह्याच्याच अनुषंगाने, आपण डोळस व्यक्ती आहे, माझा मी स्वतः नागपुरातील 20 अंध विद्यार्थ्यांना विथ एक्सकॉर्टिंग त्यांना आम्ही विदर्भातील 14 किल्ले दाखवलेत. आणि हे सांगायचा विशेष उल्लेख हा की जेव्हा आपल्या मुंबई दूरदर्शनवरती त्या मुलांची इंटरव्ह्यू घ्या म्हटलं, त्यांनी म्हटले आम्ही किल्ले पाहिले. एक अंध, एक डोळे नसलेला विद्यार्थी जेव्हा म्हणतो की सर आम्ही गुरु सरांनी दाखवलेले किल्ले पाहिले, याचा अर्थ आपलं असं की आपण जे करतो आहे हा त्याचा सगळ्यात मोठा प्रतिसाद आहे. आणि या युनेस्कोच्या यादीमध्ये जे काही 12 किल्ले आलेले होते मगाशी, त्याच्यामध्ये काय की रायगड राजधानी, राजगड हा पहिली राजधानी, त्याच्यानंतर प्रतापगड हा आर्थिकसाठी नावाजलेला जातो, त्याच्यानंतर पन्हाळगड किल्ला हा फार प्रचंड मोठा आहे, आवाक्याचा आहे, आणि त्याच्यानंतर शिवनेरी जो काही शिवाजी महाराजांचं जन्मस्थान झालेलं आहे. तसं शिवनेरीबद्दल थोडासा वाद होता, पण समितीने काही पुरावे दिले आणि महाराष्ट्र शासनाचे जे काही आता नवीन आले त्यांनी त्याला धरून लावलं. त्याच्यानंतर लोहगड जो स्थापत्याचा खूप चांगला नमुना होता तो,
सगळ्यात महाराष्ट्राचा उंच किल्ला म्हणजे साल्हेर. सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांनी प्रयोग केला आणि बांधलेला, इथे शिवाजी महाराजांची कोळी वेशातली मूर्ती आहे, त्याचा सिंधुदुर्ग. सुवर्णदुर्ग हा एक फुलपाखराच्या आकाराचा बेट प्रकार आहे आणि महाराजांनीच प्रयोग केलेला, इथे शिशाचा आणि कापलेल्या दगडांचा प्रयोग केलेला आहे या सुवर्णदुर्गावरती. त्याच्यानंतर विजयदुर्ग. या विजयदुर्गाची एक वैशिष्ट्य असं आहे की हा मिश्रदुर्ग आहे, 3 बाजूनी पाणी एका बाजूनी जमीन असा असलेला हा विजयदुर्ग आहे. याच्या जंग्या म्हणजे इथून आपण तोफा वगैरे मारतो त्याच्यावर एक फार मोठं संशोधन केलेलं आहे आणि याचा दरवाजा मगाशी म्हटलं 3 बुरुजामध्ये लपलेला याचा दरवाजा आहे, असा हा विजयदुर्ग. त्याच्यानंतर खांदेरी किल्ला आणि 11वा किल्ला खांदेरी. आपण हाही एक तुमचं मायनाक भंडारींनी शिवाजी महाराजांचं जे आर्मराचं जे महत्त्व आहे त्याचं महत्त्व वाढवणारा हा खांदेरी किल्ला. आणि त्याच्यानंतर तामिळनाडू जिंजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर संभाजी महाराज आणि दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी स्वराज्याचा कारभार बघितलेला जो जिंजी आहे, 3 दुर्ग मिळून जो झालेला जिंजी आहेत, चंद्रगिरी, नारायणदुर्ग, कृष्णगिरी आणि राजगिरी. आणि दगड आणि या बाकीच्या यांनी तिथे सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप सुंदर असलेला किल्ला तो जिंजी असा, आणि तो तमिळनाडूमध्ये आहे. तो हा एक बरेचदा प्रश्न होता की तमिळनाडूचा किल्ला कसा, तर त्याच्यासाठी आम्ही म्हटलं की बाबा युद्ध टॅक्टिक्ससाठी हे जे 12 किल्ले आहेत हे युद्धनीती, महाराजांचं मॅनेजमेंट, महाराजांचं स्किल, जे काही महाराजांनी आपल्याला समोर दाखवलेल्या गोष्टी आहेत आपण त्यांच्या आयुष्यामध्ये जे शिकतो त्याच्यासाठी बघितलेली जी सिस्टीम आहे, प्लॅनिंग सिस्टीम, ऑर्गनायझेशन, डायरेक्शन, कनेक्शन. आणि शेवटचा शिक्षण असतो की शिवाजी महाराजांचं या सगळ्या 200 जवळपास मोहिमा होता त्याच्यात रिचिंग टू द गोल हा जो नवीन मुलांना जो आपण संदेश देतो की तुम्हाला गोल बघायचं असेल, एम बघायचं असेल, नाही मला तर आणि पळायचंच आहे हे ठरवलेलं होतं. कारण राजगडावरून रायगडावर जेव्हा गेले होते, आग्र्याला, तेव्हा 4000 सैनिक घेऊन गेले होते आणि तिथे पोचले 8च. तर मग हे जे ही जे प्लॅनिंग केलेलं होतं त्याचं स्किल, ते सगळ्यातून त्यांचं खातं, बहिर्जीचं खातं, हे सगळं त्यांनी काय डेव्हलपमेंट केलं होतं, स्किल डेव्हलपमेंट. कारण त्यांची आर्मर, त्यांची नंतर आर्टिलरी, हे सगळे ट्रेंड मिलिटंट्स होते. हे आपण एक विषय घेतला की एक विषयाला प्रचंड भरपूर ताकद देता येईल. याच्यामध्ये या सगळ्या किल्ल्यांमध्ये हे सगळं सिस्टीम्स होती आणि या सगळ्याचा प्रस्ताव आपले विद्यमान जे मंत्री आशिषजी शेलार आणि खरगे साहेब यांनी मोदीजींकडे दिला आणि परराष्ट्र व्यवहारांनी हा युनेस्कोकडे दिलेला आणि युनेस्कोकडून हा नंतर आपल्याकडे आला. महाराष्ट्रासाठी ही खूप आनंदाची बाब की आपले किल्ले या सिस्टीमच्या माध्यमातून म्हणजे गनिमी कावा आणि महाराज प्लॅनिंग सिस्टीम्स ज्या आहेत या सगळ्यातून हे किल्ले युनेस्कोच्या यादीत आले आहे. माझं सगळ्या आजच्या जनतेला किंवा आजच्या जनतांना किंवा युवांना हेच म्हणणं आहे की या किल्ल्यातून तुम्ही जाता, ट्रेकिंगला जाता, तर त्याचं संवर्धन करा, स्वच्छता करा. आणि हे किल्ले हेच नाही तर इतर अनेक किल्ले आहेत, हे सगळे किल्ले आपले वाचले पाहिजे, जतन झाले पाहिजे आणि लोकांसमोर चांगल्या पद्धतीने आले पाहिजे, एवढी आपली इच्छा. त्याला यश मिळो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, खरं तर खूप मोठा विषय आहे, त्याच्यामुळे अनेक आयाम या विषयाला आहेत, पण अतिशय कमी शब्दामध्ये आणि अतिशय छान शब्दामध्ये आपण आमच्या दर्शकांना ही माहिती दिलीत. गडकिल्ल्यांचा इतिहास लोकांसमोर मांडलात, तो जागवला, त्याचे अनेक पैलू देखील समजून सांगितले. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि आपला निरोप घेतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद सर.